नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल सरकार निर्णय घेणार का? शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार का? मग कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार आणि कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र नाही राहणार? आज याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला कुठे स्किप न करता आमच्या चॅनलमध्ये नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दल सध्या शेतकरी मागणी करत आहेत, पण त्यामध्ये शेतकऱ्यांची विविध योजनांच्या अंतर्गत कर्जमाफी ही केली जात आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरसर्जन्य भागामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी केलेली आहे आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जारी केलेली आहे। अशामध्ये बाकी इतर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी मिळणार का, हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेला आहे। तर काय आहे बातमी आपण या समोर पाहणारच आहोत। सध्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 रुपये कर्जमाफी योजना सुरू करण्यात आलेली आहे, पण यामध्ये काही अटी आणि काही शर्ती पूर्ण असल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने ही कर्जमाफी सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात येते। त्यासाठी राज्य सरकारने 36,45,000 शेतकऱ्यांचे नावे कर्जमाफीसाठी पात्र केलेले आहेत। या पहिल्या यादीत 2 लाख पण अधिक शेतकऱ्यांचे समावेश आहे। तसेच राज्य सरकारने सांगितलेले आहे, तपासणी पूर्ण झाल्यानंतरच दुसरी यादी समोर येणार आहे आणि अशामध्येच मागल्या वेळी झालेली कर्जमाफी आता कधी होणार यावर शंका आहे। हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या कर्जमाफीच्या दुसरी प्रक्रिया ही एप्रिल अखेर पूर्ण होईल अशी माहिती समोर येत आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देणार आहे। सध्या राज्य शासनाने पीक विमा अंतर्गत उर्वरित पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील 40 दुष्काळग्रस्त महामंडळामध्ये नुकसान भरपाई ही वाटप करण्यात येणार आहे। त्यासाठी सरकारने GR ही प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्येच आता या जिल्ह्यामध्ये हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। सध्या सरसकट कर्जमाफी याबद्दल कोणतीही GR शासनाने प्रसिद्ध केलेला नाही, पण येत्या काळात शेतकऱ्यांची गरज पाहता व तसेच महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्य शासन याबद्दल विचार करेल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देईल। महात्मा फुले कर्जमाफी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजामध्ये सवलत, त्याचबरोबर 2 लाख उचल केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत राज्य शासनाने पुढाकार घेतलेला आहे। या योजनेअंतर्गत सध्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची साईट सुरू झालेली आहे। तिथून तुम्ही पात्रतेनुसार अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता। माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।